नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे फक्त महाराष्ट्रातील भाजपचेच सर्वोच्च नेते आहेत असं नाही, तर आज घडीला महाराष्ट्राचा सर्वात प्रमुख नेता आणि ज्याच्या भोवती तो सगळं राजकारण फिरवतो असा नेता कोण असं विचारलं तर देवेंद्र फडणवीस हेच नाव येतं. किंबहुना गेल्या जवळजवळ 3-4 दशकामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण हे जसं शरद पवारांच्या भोवती फिरत होतं, तर ती जागा आता हळूहळू करत गेल्या 5-10 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली आहे. आणि हे सत्य स्वीकारायला अनेकांना अडचण होते. आणि ही स्वाभाविक गोष्ट आहे. तुम्हाला मी मुद्दाम सांगेन की ओप्रा विन्फ्रे नावाची एक प्रसिद्ध पत्रकार, टेलिव्हिजन पत्रकार आहे, जिच्या मुलाखती इतक्या प्रचंड गाजवायच्या. टीव्हीवर घेतलेल्या तिने मुलाखती. तिचा एक व्हिडिओ आलाय की अमेरिका भारताला का घाबरते. तो बघा, तुम्ही मुद्दाम बघा आणि मग तुम्हाला कळेल की ज्यावेळेला नवी एक व्यवस्था किंवा एक नवी शक्ती उदयाला येत असते, तेव्हा आधीपासून प्रस्थापित असलेल्या शक्ती किंवा आधीपासून प्रस्थापित असलेले गट किंवा व्यवस्था हे हादरून जातात आणि त्या कडाडून प्राणपणाने त्या नव्या व्यवस्थेला संपवायला बघत असतात. आणि तीच गोष्ट आहे की शरद पवार यांच्या एकूण राजकारणामध्ये जे प्रस्थापित झालेले समाजाच्या विविध क्षेत्रातले लोक आहेत, त्यांना शरद पवारांचा ओसरता प्रभाव भयंकर भयभीत करतोय. आणि त्यामुळे अशा मंडळीने शरद पवारांची जागा घेऊ बघणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडलं तर नवल नाही. आणि ही निसर्गाची रचना असते, त्याला पर्याय नसतो. एक काय म्हणतात ना की जुनी गोष्ट बाजूला पडते, नवी येते आणि नव्या गोष्टीला झुंज द्यावी लागते. आम्ही जेव्हा तरुण होतो त्या काळात जी आंदोलनं व्हायची, आता त्यांना लिब्रांडू, वामपंथी, डावे म्हणतात, या सगळ्यांच्या तोंडी एक गोष्ट असायची की काँग्रेसचं सरकार म्हणजे टाटा बिर्लांचं सरकार. आज आपण बघितलं तर टाटा बिर्ला ह्या उद्योगपतींना मागे टाकून अदानी, अंबानी असे नवे उद्योगपती आणि त्यांचे उद्योग समूह उदयाला आलेले. आणि म्हणून अंबानी प्रस्थापित झालेत आधी आल्यामुळे, आणि अदानी अजूनही पुढे पुढे येत आहेत. त्यामुळे अदानींविरुद्ध कल्लोळ का होतो याचं उत्तर तुम्हाला तिथे सापडेल. देवेंद्र फडणवीस यांनी इतक्या चतुराईने राजकारण केलं की शरद पवारांना कळलं सुद्धा नाही. म्हणजे कळलं होतं असं मलाही वाटतं, पण कळलं तरी आपण याला लिलया मागे टाकू असं वाटत होतं. पण त्या सापड्यातच देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना अडकवलं आणि शरद पवार त्यात अधिकाधिक गुंतत गेले. आणि त्यामुळे नको ती झुंज देत देत शरद पवार मागे पडलेले. असो, पण असं असताना जे काही मराठी माध्यमावर शरद पवारांचं गारुड आहे ते संपलेलं नाही, पण जनमानसावरचं शरद पवारांचं गारुड कधीच संपले. पण शरद पवारांमध्ये ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत असा वर्ग हा शरद पवारांना अजूनही टिकून चलती. तुम्हाला एक आठवत असेल, मध्यंतरी 2-2.5 वर्ष 2 वर्षापूर्वी कधीतरी सुप्रियाताई म्हणाल्या होत्या, 50 वर्ष झाली असतील पण आपलं नाणं अजून बाजारात चालतं. आठवतं तुम्हाला? त्या कोणाबद्दल बोलत होत्या? त्या आपल्या पित्याबद्दल म्हणजे शरद पवारांबद्दल बोलत होत्या. पण गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार ही रद्द झालेली नोट आहे, बाद झालेली नोट आहे, चलनात तिला किंमत नाही हे सिद्ध झालं. आणि ते सत्य स्वीकारणं अनेकांना अवघड जातं. आणि म्हणून साहजिकच शरद पवारांचा विषय निघाला की देवेंद्र फडणवीसांनी शरद पवार म्हणून कडाकडून टीका करावी, त्यांची निंदा नालस्ती करावी ही अपेक्षा आहे. पण इथेच तर फरक पडतो.
राजकारणातली मॅच्युरिटी जी शरद पवारांकडे आहे तितकीच ती कोवळ्या वयात देवेंद्र फडणवीसांकडे सुद्धा आहे. शरद पवारांनी कधीही अत्यंत कठोर शब्दात कोणावरही टीका केली नाही. गेल्या 30-40 वर्षाच्या राजकारणामध्ये शरद पवार महाराष्ट्रात राजकारणाचा केंद्रबिंदू झाले. त्या सगळ्या काळात तुम्ही बघितलं तर कधीही त्यांनी ज्यांना विरोध केला, राजकीय विरोध केला, त्यांना संपवले, पण त्यांच्याविषयी बोचकारे काढणारे अपशब्द कधीही वापरले नाही. आणि तोच गुण जसाच्या तसा आपल्याला देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसतो. आपण राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाही, हे देवेंद्र फडणवीस अगत्याने सांगतात आणि शरद पवार सुद्धा तसंच वागत आलेले आहे. राजकीय प्रतिस्पर्धी म्हणताना आपल्या शत्रूला, आपल्या विरोधकाला शत्रूपेक्षाही काय ती वाईट वागणूक देण्याचा डावपेच आणि पाताळी यंत्रीपणा शरद पवारांनी केलेला आहे. आणि शरद पवारांची खासियत सांगायची तर शरद पवारांचं वर्णन जणू काय अमेरिकेचे माजी परराष्ट्र मंत्री हेनरी किसिंजर यांनी केलेलं आहे. हेनरी किसिंजर यांचं एक वचन प्रसिद्ध आहे, वाक्य प्रसिद्ध आहे की अमेरिकेचा शत्रू असणं वाईटच आहे, पण अमेरिकेचा दोस्त असणं अधिक डेंजरस आहे, फॅटल आहे, असं त्यांनी म्हटलंय. शरद पवारांची मैत्री ही तशी होती. शरद पवारांचं शत्रुत्व परवडलं, पण शरद पवारांची मैत्री नको, हे जे काय होतं त्यातला बहुतांश भाग हा आपल्याला देवेंद्र फडणवीसांमध्ये दिसतो. अर्थात मित्राला दगा देणं हे देवेंद्र फडणवीस कडून होत नाही, पण असो, तो सगळा स्वतंत्र विषय आहे. इंडियन एक्सप्रेस या वृत्त समूहाला देवेंद्र फडणवीसांनी एक प्रदीर्घ मुलाखत दिली आणि त्यामधला एक प्रश्न होता की शरद पवारांविषयी तुमचं काय मत आहे. तेव्हा शरद पवारांचे गुण आहेत ते देवेंद्र फडणवीसांनी अगत्याने सांगितले. त्याला शरद पवारांचं गुणगान किंवा आरती म्हणता येणार नाही, ते गुण आहेत. आणि मी सुद्धा अनेकदा बोललोय की शरद पवारांकडे प्रतिभा आहे, बुद्धिमत्ता आहे, क्षमता आहे, टॅलेंट आहे, पण त्याचा सदुपयोग शरद पवारांनी कधी केला नाही. उलट त्याचा दुरुपयोग करून स्वतःचं राजकारण शरद पवार स्वतःच बिघडवत गेले. उतावळेपणा किंवा अतिउत्साह हा शरद पवारांमधला सगळ्यात मोठा दुर्गुण आहे. आणि त्या एका दुर्गुणाने शरद पवारांच्या सगळ्या गुणांना मातीमोल करून टाकले. आणि नेमकी तीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी सांगितली की शरद पवार यांच्या चिकाटीचं कौतुक करावं लागेल. यश मिळो अपयश मिळो, काहीतरी करत राहिलं पाहिजे आणि आशावादी राहिलं पाहिजे, हा शरद पवारांचा अतिशय उत्तम गुण आहे. ही पावती त्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी दिली. पण लगेच पवारांचे भक्त किंवा पवारांचे चमचे त्यांना त्यातला आशय कळला नाही. ते लगेच बघा, शरद पवारांशिवाय कोणाचंच राजकारण होत नाही, शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय कोणाचं पान हलत नाही, अशा मूर्ख प्रतिक्रिया अनेक पवार भक्तांनी त्यावर प्रतिक्रिया देताना केल्या. पत्रकारांचं सांगतोय मी. याचा अर्थ साफ असतो की त्यांनी ती मुलाखत बघितली आहे की नाही, किंवा ती मुलाखत नेमकी काय आहे त्याचा सुद्धा त्यांना पत्ता नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी पवारांविषयी चांगले शब्द म्हटल्यानंतर हे पद वाहून गेले. प्रश्न असा आहे की जी मुलाखत देवेंद्र फडणवीस देत होते त्यात मुलाखतकारांनी प्रश्न विचारला की शरद पवारांविषयी तुमचं मत काय आहे. आपल्याला शरद पवारांचं गुणगान करायचंय म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पवार हा विषय त्या मुलाखतीत आणलेला नाही. मुलाखतकाराने विचारलं म्हणून त्याला दिलेली प्रतिक्रिया आहे. जर मुलाखतकाराने शरद पवारांचं नाव घेतलं नसतं, त्यांच्याविषयी प्रश्न विचारला नसता, तर देवेंद्र फडणवीस कदाचित त्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचं नाव सुद्धा घेऊ शकले नसते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असले तरी शरद पवारांचं नाव घेतल्याशिवाय त्यांना पुढे जाता येत नाही, हा शुद्ध मूर्खपणा आहे, मूर्ख युक्तिवाद आहे. सवाल इतकाच आहे
की ज्या शरद पवारांचे गुण देवेंद्र फडणवीसांनी अगत्याने कथन केले, त्यांचे दोष सुद्धा सांगितले. आणि दोष सुद्धा महत्वाचे आहेत. कदाचित ते वेळच्या वेळी शरद पवारांच्या लक्षात आले असते आणि त्यांनी त्यात सुधारणा केली असती, तर शरद पवार आज देशातला एक मोठा नेता म्हणून इतिहासात नोंदले गेले असते. शरद पवारांची इतिहासात नोंद होईल. पण गुणवत्ता असूनही ती मातीमोल करणारा एक विघ्नसंतोषी नेता अशी इतिहास त्यांची नोंद करणार आहे. पण असो, मुद्दा असा आहे की हे फडणवीसांकडून जे शरद पवारांचं कौतुक झालेलं आहे, त्यामुळे नको त्या जागी मात्र पोटदुखी सुरू झालेली. शरद पवारांचं देवेंद्र फडणवीसांनी कौतुक केलं तेव्हा शरद पवारांच्या मित्र पक्षाच्या पोटात गोळा आलेला आहे. आणि तो मित्र पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची उबाठा शिवसेना. खरं तर शिवसेना आणि शरद पवार यांचा उभा दावा होता, प्रदीर्घ वैर भावना होती, एकमेकांचे कट्टर विरोधक होते. बाळासाहेब आणि शरद पवार हे अतिशय जिवलग मित्र असले तरी राजकारणात ते एकमेकांचे कट्टर वैरी होते. आणि म्हणून बाळासाहेबांनी आपल्या हयातीमध्ये कधीही शरद पवारांबरोबर राजकीय हस्तांदोलन केलं नाही. आणि ती चूक त्यांच्याच सुपुत्राने केली आणि त्यात बाळासाहेबांनी अत्यंत मेहनत घेऊन उभा केलेला आपला सगळा पक्ष उद्ध्वस्त करून घेतला. आज उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या एका उर्वरित गटाचे नेते आहेत आणि बाकीची नामो निशाणा सकटची शिवसेना ही एकनाथ शिंदेकडे गेलेली आहे, भाजप बरोबर गेलेली आहे. आणि अशा परिस्थितीत कधी कधी तर शिवसेनेचे प्रवक्ते असलेले संजय राऊत हे शिवसेनेपेक्षा शरद पवारांचं समर्थन करताना तुम्हाला दिसलेले असतील. लोकांनी अनेकदा प्रश्न पण विचारला की संजय राऊत नेमके कोणाचे प्रवक्ते आहेत, उद्धव ठाकरेंचे सहकारी आहेत की शरद पवारांचे? भाकर खायची उद्धव ठाकरेंची आणि चाकरी करायची शरद पवारांची, इथपर्यंत संजय राऊत यांच्यावर टीकेचे आसूड ओढले गेलेले. तर असे संजय राऊत सुद्धा या देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीतला जो शरद पवारांचा संदर्भ आहे तो आल्यानंतर अस्वस्थ झालेले आहेत. तर ते अस्वस्थ का होतात हे समजून घेणं अगत्याचं आहे. शरद पवारांचं कौतुक म्हणे लगेच पंख फडफडवून नाचायची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मुलाखतीमध्ये प्रश्न आला म्हणून जे उत्तर दिलं आणि त्यामध्ये शरद पवारांच्या राजकारणात टिकून राहण्याच्या सातत्याचं गुणगान केलं, मेहनतीचं गुणगान केलं. त्यांनी उभाठ्या शिवसेनेच्या पोटात गोळा यावा याचं कारण असं आहे की ती मुलाखत, त्यातलं पवारांचं गुणगान हे पवार आणि भाजप जवळ येण्याच्या शक्यतेची भीती, त्या भीतीचा गोळा उभाठा शिवसेनेच्या पोटात आलेला आहे. 25 वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली असं म्हणून बाजूला झालेले उद्धव ठाकरे यांचा सगळं भरभराट मनसेच्या स्थापनेनंतर नारायण राणे बाहेर पडल्यानंतर जी शिवसेना मरगळलेली होती, मोडकळीस आलेली होती, तिला मोदी युगामध्ये उभारी मिळाली आणि तीच शिवसेना घेऊन युतीतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पण निसटली आणि अक्षरशः राजकारणात देशोधडीला जायची वेळ आली. त्याचं एकमेव कारण ते शरद पवारांबरोबर गेले, शरद पवारांवर विसंबून राहिले. म्हणजे आपला पक्ष जो दीर्घकाळ भाजप सोबत राहून विस्तारला, भरभराटीला आला, तो जमीनदोस्त केल्यानंतर तेच शरद पवार आता भाजप सोबत जाणार का आणि आपल्या पक्षाला परत संजीवनी मिळवून घेणार का? दुसरीकडे पवारांच्या नादाला लागून महाविकास आघाडीमध्ये गेलेले उद्धव ठाकरे आणि त्यांचे सवंगडी पक्ष फुटल्यानंतर अगतिक झालेले आहेत. आमदार संख्या, खासदार संख्या बाजूला ठेवा, कमी अधिक होते. पण तेच गोष्ट
शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा झाली. त्यांच्या पुतण्याने पक्ष फोडला, पक्ष बळकावला आणि आज शरद पवार यांची अवस्था विधानसभेतले फक्त 10 आमदारांचे नेते अशी झालेली आहे. अशा वेळेला परत एकदा काका पुतण्याजवळ येणार, 2 पवार एकत्र येणार याची चर्चा चालू आहे आणि दुसरीकडे 2 ठाकरे बंधू एकत्र येणार याची चर्चा चालू आहे. पण शिवसेनेचे 2 गट एकत्र येणार याची चर्चा सुद्धा होत नाही. ही ही पोटदुखी आहे. शिवसेनेची 2 शकलं व्हायला शरद पवारांनी एक प्रकारे मदत केलेली आहे. कारण भाजप सोडून आणि युतीतून शिवसेना बाहेर पडली नसती तर कदाचित शिंदे आणि उद्धव ठाकरे अशी शिवसेना फुटली नसती. पण ती फोडण्यासाठी एक प्रकारे युतीतून उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचं आणि नंतर एकाकी पाडायचं. त्यामुळे शिवसेना फुटली, उद्धव ठाकरे नामोहरम झाले. राष्ट्रवादी सुद्धा फुटली, पण पवार एकत्र येऊ शकतायत, पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे येऊ शकत नाहीत. हे दुखणं आहे. चर्चा राज आणि उद्धव एकत्र येणार का याची आहे, पण शिंदे आणि उद्धव एकत्र येणार का, परत 2 शिवसेनेचे गट एकत्र होणार का याची चर्चा सुद्धा होत नाही. हे दुखणं आहे. म्हणजे परत एकदा काका पुतणे एकत्र आले तर राष्ट्रवादी होता तसा होईल. पण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची जी शिवसेना होती 2012 नंतरची, बाळासाहेब गेल्यानंतरची, ती परत पूर्ववत होण्याची चर्चा सुद्धा होत नाही. आपला पक्ष उद्ध्वस्त करायला शरद पवारांनी आपली सगळी बुद्धी, चलाखी, चातुर्य, मुत्सद्देगिरी पणाला लावली, शिवसेना फोडायला आणि नामशेष करायला. पण जेव्हा जोडायची वेळ येते तेव्हा काका पुतणे एकत्र येणार, पण 2 शिवसेनेची शकलं एकत्र येण्याची चिन्ह नाही, चर्चा पण नाही आणि ती पोटदुखी आहे. देवेंद्र फडणवीस पवारांविषयी 4 चांगले शब्द बोलत असतील तर तो कदाचित भाजप आणि शरद पवार गट जवळ येण्याच्या शक्यतेचा संकेत आहे. आणि तसं झालं तर आपल्या सोबत पवारांचा पण मित्र पक्ष राहत नाही. म्हणजे आपल्याला कोणीतरी भरकटवलं आणि पवार मात्र त्यांचं भलं करायला निघालेत, ही पोटदुखी आहे. देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांविषयी अपशब्द काढले असते किंवा सडकून टीका केली असती तर उबाटा शिवसेनेच्या पोटात दुखलं नसतं. कारण त्यांना परत शरद पवार हे भाजप बरोबर जायला नकोय, अजितदादांबरोबर जायला नकोय, आपल्या बरोबर राहायला हवेत. कारण तुमच्यामुळे आम्ही युती मोडली, तर आमच्या बरोबर वनवासात सुद्धा शरद पवारांनी फरफटलं पाहिजे. स्वतःची सोय बघून भाजपकडे जाऊ नये, अजितदादांकडे जाऊ नये, ही उबाठा शिवसेनेची इच्छा आहे. पण पवार त्याला दाद देतील असं नाही. मध्यंतरी त्यांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केला मराठी साहित्य संमेलनात. नंतर जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा तेव्हा मोदींचं समर्थन करायला राजरोसपणे शरद पवार उभे राहतात. म्हणजे ज्यांची 25-30 वर्षाची दोस्ती होती त्यांच्यात बिब्बा घातला शरद पवारांनी आणि स्वतः मात्र नामानिराळे राहून त्याच भाजप बरोबर दोस्ती करायला शरद पवार निघालेत. हा उबाटा शिवसेनेच्या पोटात आलेला गोळा आहे. अर्थात शरद पवारांनी हे लपून छपून केलं असं बिलकुल नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले होते आणि सरकार बनलं नव्हतं. अशा वेळेला IBN न्यूज, CNN का IBN काय ते न्यूज 18, त्यांच्या एका मुलीला, रिपोर्टर मुलीला मुलाखत देताना शरद पवारांनी साफ साफ सांगितलं की शिवसेना भाजप यांच्यात वितुष्ट निर्माण व्हावं आणि दुरावा वाढला पाहिजे, म्हणूनच 2014 मध्ये देवेंद्र फडणवीसांना आपण पाठिंबा दिला होता. शिवसेना भाजप युती फोडणं, त्यात बिब्बा घालणं हेच आपलं हेतू किंवा उद्दिष्ट होतं. आणि हेच शरद पवारांनी नंतर सामनाला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा सांगितलं.
पण उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही. आज त्यांना दुखणं ते आहे की परत अजितदादांसोबत शरद पवार गेले तर भाजप सोबत गेल्यामुळे सत्तेचे सगळे फायदे त्यांना मिळतील आणि आपण 25 वर्षापूर्वी ज्याची मशागत केली त्या युतीमुळे भाजप वाढला, भाजपची सत्ता आली आणि त्याची फळं मात्र शरद पवार चाखणार आणि आपण मात्र उपासपोटी बसलेले आहोत. हा शिवसेनेच्या उबाठाच्या पोटात आलेला गोळा आहे आणि त्याचं मुख्य कारण दोन पवार एकत्र येऊ शकतात पण शिंदे ठाकरे एकत्र येऊ शकत नाहीत, कारण इतक्या शिव्या शिंदेना देऊन ठेवलेल्या आहेत की शिंदे कुठल्याही परिस्थितीत उद्धव सोबत येणार नाहीत. पवारांनी मात्र पक्ष फुटला तरी कसं नातं गोतं जुळवून ठेवलंय. म्हणजे शरद पवार नात्यात आणि उद्धव ठाकरे गोत्यात असं एकूण प्रकरण जे केलंय त्यामुळे शरद पवारांविषयी देवेंद्र फडणवीसांनी चार चांगले शब्द बोलणं याची उबाठा शिवसेनेला पोटदुखी आहे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.